जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, केला 14 तळांचा सत्याग्रह म्हणून स्मृतीचे केले दहन, अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, नव्या युगात सूर्य नवा पाहिजे, जाती पातीतलेला विखुरलेला या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भीम पाहिजे, पुन्हा एकदा भीमाईचा बाबासाहेब पाहिजे. परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. तुम्हीच सांगा ना मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काय करोडपती घराण्यातले होते का गरीब होते? अहो, पुस्तक घेऊन देता येत नव्हतं बाबासाहेबांना. वाचनाची आवड आहे पण पुस्तक नाही विकत घेऊ शकत. एक वेळ स्वतः उपाशी राहायचं पण पोरांना पहिला पुस्तक आणून द्यायचे. अहो मित्रांनो, परिस्थिती आधी आलीच होती ना. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ काय? ऐकता येता सांगतायच बघा. बा, बाणेदार त्या स्वभावाने. बा, बारकाईने अभ्यास करणारे. सा, साधक बुद्ध धर्माचे. हे तू ज्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा. ब, बदल समाजात घडून आणणारे. आ, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणीला. बे, बेदडे सत्याग्रह केला 14 तळ्यांचा. ड, डगमगले नाही संकट आल्यावर. क, करते समाज उन्नतीचे. र, रचयिते भारतीय संविधान. असे आहेत आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक गुण माहित आहे का तुम्हाला? त्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेलं पुस्तक ते कधीही विसरायचे नाही. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे काय वरतून आली होती का? नाही ना. ते म्हणतात मी कमवली. कशी कमवली? तर माझ्या परिस्थितीतनं कमवली. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ती अशी नव्हती की मी एकदा विकत पुस्तक घ्यावं. त्यामुळे मला वाटायचं की आता हे पुस्तक माझ्या हातात आहे, पण पुन्हा हे पुस्तक माझ्या हातात पडेल की नाही हे मला माहित नाही. त्यामुळे आताच वाचूया की पुन्हा वाचायची गरज पडता कामा नये. मित्रांनो, कळलं का? मित्रांनो, माझ्या बोलण्याने तुम्हाला माझ्या वस्त्राचा अर्थ कळलाच असेल की. अहो, अगदी बरोबर ओळखलंच तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बोलायचे की शिका, संघर्ष शिकवा आणि संघर्ष करा. हा संदेश त्यांनी दिला. अखंड विश्वाला संततेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. सन्मान्य व्यासपीठ आणि एकटे जमलेला माझ्या मित्रमैत्रिणींनो व तुमच्या सर्व जणांचे मी भक्ती क्षीरसागर तुमची ऋणी आहे. आजच्या दिनी माझे गुरुजन, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद, माझे प्रथम दैवक, आजचे गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझी मम्मी सौ अश्विनी क्षीरसागर. जय भीम मित्रांनो. मी भक्ती क्षीरसागर, मुक्काम जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून मी जत मध्ये बालविद्या मंदिर मध्ये आता 3री ब मध्ये शिकणारी विद्यार्थी आहे. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, समजलं का? न्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता हे सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या वाटत जाणून त्यांच्या अश्रू पुसण्यास व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेला जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. होते अंधारलेला जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. पुसण्यास त्यांच्या अश्रू दीनदलितांच्या नवसंजीवनी. पुसण्यास त्यांच्या अश्रू दीनदलितांच्या नवसंजीवनी. अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे त्यांचे नाव. अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे त्यांचे नाव. मित्रांनो, कळलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्याचा खूप छंद होता. त्यावेळी कुठली टॉर्च, कुठली बॅटरी आणि कोणाच्या घरी लाईट हे सुद्धा माहित नव्हते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरच्या डांबाखाली बसून अभ्यास करून भारताला संविधान मिळवून दिले. अशा विचाराचे होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी BA मास्टर ऑफ डॉक्टर ऑफ सायन्स दिल्ली अशा अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. अहो बाबासाहेब म्हणतात मी पाहिजे तेवढा पैसा साठवला असतो. काय म्हणतात बाबासाहेब? मी पाहिजे तेवढा पैसा साठवला असतो, त्या स्वप्न सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचल असतो. त्या स्वप्न सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचल असतो. हिरे मोती मालिका बिछाण्यावर. अरे, हिरे मोती मालिका बिछाण्यावर मी लोळू शकलो असतो, पण माझ्या समाजाला मी वाचूच शकलो नसतो. अरे मित्रा, माझ्या समाजाला मी वाचूच शकलो नसतो. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्रश्न करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक इच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बोलायचे
अस्तित्व आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. ज्योतिबा फुले यांनी 1848 रोजी शिक्षणाची सुरुवात केली. आपलीच पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षक केली. अहो, फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, बुद्धीला स्वतःकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला समाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. जगाला होणारे समाजात तात्पुरते असतात, त्यावर शिक्षणातून ज्ञानाची शेजारी आयुष्यभर पुरली जाते. अहो मित्रांनो, पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून शिक्षण घेऊन बुद्धीची भूक भागवावीच. जसा उपाशी राहिलेला माणूस अशक्त आणि अल्पविष होतो, तसा तो शिक्षणाविना दुसऱ्यांचा गुलाम होतो. कुरान कहता है मुसलमान बनो, कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है इंसान बनो. कुरान कहता है मुसलमान बनो, कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है इंसान बनो, भगवत गीता कहता है हिंदू बनो, भगवत गीता कहता है हिंदू बनो. लेकिन हमारे बाबा साहेब का संविधान कहता है मनुष्य बनो, मनुष्य बनो, मनुष्य बनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहे. जगावं कसं अन्यायाविरुद्ध, लढावं कसं संघर्षातून, घडावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आम्हालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवले आहे. हम जब चलते हैं ना तो देखने वाला का दिल मचल जाता है. अरे हम जब चलते हैं ना तो देखने वाला का दिल मचल जाता है. हम जब ठहर जाते हैं ना, अरे हम जब ठहर जाते हैं ना तो तूफान भी ठहर जाता है, तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज, हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज. हम जब बदलते हैं ना, अरे हम जब बदलते हैं ना तो पूरा भारत का इतिहास बदल जाता है, पूरा भारत का इतिहास बदल जाता है. सागराचे पाणी कधी हटणार नाही, भीमाच्यातून कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, हजारो जन्म घेतले तरी आपल्या बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. लढने के लिए पढ़ना, पढ़ने के लिए लड़ना होगा. किताबें तो बहुत सी पढ़ी होंगी तुमने, हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा, संविधान पढ़ना होगा. एकदा आई रमाई आपल्या लुगड्याला ठिगळ लावण्यात व्यस्त होते, तसेच बाबासाहेब पण अभ्यासात पण व्यस्त होते. तेवढ्यात बाबासाहेबांचं लक्ष आई रमाईकडे गेलं. बाबासाहेब आई रमाईकडे बघून हसत म्हणतात की प्रभू, तुला उद्याच्या बाजारात जाऊन नवीन लुगडं घेऊ. तेव्हा आई रमाई म्हणतात, साहेब तुम्ही तर म्हणता समाज बदलायचा आहे, तुम्ही तर म्हणता समाजाची परिस्थिती बदलायची आहे, त्यासाठी माझं लुगडं बदलून चालणार नाही. आज जर मी फाटकं लुगडं घालत असेल, लुगड्याला ठिगळ लावत असेल, पण उद्या माझ्या समाजातून तुम्हाला बाप म्हणणाऱ्या, मला आई म्हणणाऱ्या, माझ्या लेकी भारी भारीतल्या साड्या नसतील, भारी भारीतल्या लुगड्या नसतील, यात काय शंका नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चरस्मिता हा शक्य आहे की बाबासाहेब आई रमाईकडे बघून हसत होते की रमू, तुला कोण म्हणतं ग तू अडाणी आहेस. अगं भल्या भल्या विचार वाटतातला जोशील असे तुझे विचार आहेत की गुणवान रमाती शिलाची खाण होती. अरे गुणवान रमाती शिलाची खाण होती, भीमरायाला शोभेलाची गोरी पान होती. गुणवान रमाती शिलाची खाण होती, भीमरायाला शोभेलाची गोरी पान होती. त्या हरणीच्या कष्टाला जाऊन सीमाच नव्हती, कारण त्या बॅरिस्टर भीमरायाच्या संसाराची ती शान होती, ती संसाराची शान होती. इतिहासाचे पान उलटले, दलितांचे दैवत प्रकटले, कोटी कोटी कंठातून आज एकच गर्जना, भीमराया तुझ्या या कीर्तनाला साऱ्या जगाची वंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम. कुछ लोग बोलते थे कि बाबा साहेब इतने महान थे तो उनका फोटो नोटा पर क्यों नहीं. मैं आपको बता दूं कि बाबा साहेब दिल में रहना पसंद करते थे, किसी के जेब में नहीं. अहो मित्रांनो, एकदा मुंबईमध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा कार्यक्रम होता. तेव्हा बाबासाहेब स्टेजवर पोहोचताच बाबासाहेबांचं लक्ष गाडगे बाबांकडे गेलं, पण गाडगे बाबा स्टेजच्या खाली खुर्चीवर बसले होते. बाबासाहेबांनी गाडगे बाबांना हाक मारतात, तुम्ही पण या ना बाबा स्टेजवर. तर गाडगे बाबा बोलले, नको नको साहेब, मी तेच बसतो, योग्य आहे. आणि एकदा बाबासाहेबांनी हाक मारली, या ना बाबावर. तर गाडगे बाबा वर गेले नाही आणि म्हणाले की तुमच्या संग येणे इतका मी मोठा नाही बाबा. तेव्हा बाबासाहेबच स्टेजवरून उतरून खाली गाडगे बाबांपाशी येतात आणि म्हणतात की गाडगे बाबा, तुम्ही इतके महान आहात, इतके महान आहात की तुम्ही प्रत्येक गावागावातला, प्रत्येक देशातला आणि प्रत्येक गावातला कचरा काढणे आणि समाज स्वच्छ ठेवणे याचं कार्य केलं आहे. पण हे एवढं सोपं नाही गाडगे बाबा. तेव्हा गाडगे बाबा बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, काही पण झालं तर तुमच्या सोबत येणे इतकी माझी लायकी नाही गाडगे बाबा. तेव्हा गाडगे बाबा बाबासाहेबांना म्हणतात की मी तर प्रत्येक गावागावातला, प्रत्येक देशातला आणि प्रत्येक समाजातला कचरा काढण्याचे, समाज स्वच्छ याचं कार्य केलं आहे, पण तुम्ही याचंच कार्य
माणसाच्या बुद्धीतला कचरा काढण्याचं कार्य केलं आहे. कशी होती माणूस